यानंतर एक सविस्तर बातमी बघूयात। मराठवाड्यात शेतकरी पीक कर्ज वाटपात बँकांनी हात आखडता घेतल्यानं आता समोर आलंय। तर निवडणुकांच्या धामधुमीमुळे पीक कर्जासाठी पाठपुरावा होत नसल्याचंही चित्र आहे। त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक कर्ज वाटपाची टक्केवारी चांगलीच घसरली आहे। मागील वर्षी मराठवाड्यात जानेवारी अखेर 45% पीक कर्ज वाटप झालं होतं, तर यावर्षी 22% कर्ज वाटप झाल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कर्ज वाटप 23% कमी झालंय। बँकांनी 4868 कोटी पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट होतं।